ज्ञानदीप लावू जगी असं प्रीत सांगणारा नामदेव तुकोबा, त्या नामदेव तुकोबा रायाला नामदेव तुकोबा रायाला वंदना. भगवे दिसते सगळीकडे, काशाय दिसत नाही. भगवे भगवे म्हणजे बुद्धाचं चिवर नव्हे, काशाय म्हणजे बुद्धाचं चिवर. भगवे दिसते चोहीकडे, काशाय दिसत नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय दिसत नाही. म्हणून राजा या धर्तीवर बुद्ध फुल्यानंतर अबे पाय धुवून प्यावे असे पाय दिसत नाही. पाय धुवून प्यावे असे पाय दिसत नाही. म्हणून नामदेव तुकोबा, त्या नामदेव तुकोबा रायाला छत्रपती शाहू छत्रपती शाहू आणि ज्योतिबा फुले. छत्रपती शाहू आणि ज्योतिबा फुले. छत्रपती शाहू आणि ज्योतिबा फुले. रायगडाच्या पायथ्याशी आपला कार्यक्रम होतोय आणि या भूमीचं मला दर्शन झालं. मी आल्या आल्या या धरतीची माती कंपाळाला लावली आणि अभिवादन केलं. कारण हाकेच्या अंतरावर रायगड आणि त्याच रायगडाच्या पायथ्याशी माझ्या बापाने ज्या व्यवस्थेने छत्रपती शिवरायांना ठाई ठाई नाडवलं की शूद्राला राजा होता येत नाही म्हणून राज्याभिषेकाला विरोध केला. ती विरोध करणारी मनुस्मृती त्याच रायगडाच्या पायथ्याशी जाळली माझ्या बाप आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून मी त्या मातीला वंदन करायला आलो. त्या मातीला मनोज राजा आणि पार्टीचा त्रिवार नीला सलाम अभिवादन. जय भीम. छत्रपती शाहू आणि ज्योतिबा फुले. 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 यांनी बांधल्या घराच्या, यांनी बांधल्या घराच्या पायाला वंदना.
घराच्या पायाला वंदना. क्या बात आहे ताई. जय भीम. पायाला वंदना. अरे तुमची चळवळ वारत असताना बुद्धाला आपला एकुलता एक पुत्र राहुल आणि पत्नी यशोधराचा आणि राजपाटाचा त्याग करावा लागला. ज्योतिबा फुल्यांना पुणे कन्स्ट्रक्शन कंपनी 35 एकर फुलाची शेती सगळं तुमच्या चळवळीसाठी विकून बर्बाद व्हावं लागलं. आणि बाबासाहेबाला 32 डिग्री आणि जगातल्या 9 भाषा येत असताना सुखानं जीवन जगू शकले नाही. तुमची दुःख पाहून स्वतःची 3 मुलं आणि बायको या चळवळीच्या पायात गाडली. तेव्हा तुमची माझी चळवळ उभी राहिली. त्यांची लेकरं औषधाविना मेली म्हणून तुमची माझी लेकरं सुखानं जगत आहे. ही कुर्बानी द्या महामानवाची. ही चळवळ अशीच उभी नाही राहिली रे. या चळवळीला उभं करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणून मनोज राजा म्हणतोय, यांनी बांधल्या घराच्या, यांनी बांधल्या घराच्या पायाला वंदन. ही तर पुरुष झाले, पण महिला सुद्धा यामध्ये कमी नव्हत्या. यशोधरेनं जर सिद्धार्थाला गृहत्यागाची परवानगी दिली नसती तर कदाचित या जगाला बुद्ध मिळाला नसता. आणि आज आपण ही बुद्ध जयंती साजरी केली नसती. सिद्धार्थाला बुद्ध बनवण्यात सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर यशोधरा माईचा. छत्रपती शिवाजीला स्वराज्य स्थापनाची प्रेरणा देणारी राजमाता जिजाऊ साहेब जर शिवाजी महाराजांच्या पाठीशी नसती तर कदाचित शिवाजी महाराज या महाराष्ट्राला मिळाले नसते. ज्योतिबाच्या मागे जर सावित्री नसती तर कदाचित ज्योतिबा फुले महाराष्ट्राला कळाले नसते. आणि बाबासाहेबांच्या मागे जर ती माया रमाई मावली नसती तर कदाचित आम्हाला बाबासाहेब मिळाले नसते. बाबासाहेबच झाले नसते. म्हणून त्या मातेला सुद्धा वंदन केलं पाहिजे. एकदा सर्व माझ्या माता भगिनींनी भावांनी या मातेसाठी टाळ्या होऊ जाऊ द्या. आणि गर्व सादर करतोय, जिजाऊ भीमाई सावित्री फुले, 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 जिजाऊ भीमाई सावित्री फुले. यशोधरा मायाला वंदना. यशोधरा मायाला गायकवाड जय भीम. उपस्थित सर्व मंडळींना विनंती करतो की आम्ही रमाईची गाणी ऐकतो की नाही ताई? आम्ही भीमाईची गाणी ऐकतो, आम्ही जिजाऊची गाणी ऐकतो, आम्ही सावित्री माईची गाणी ऐकतो. पण कधी तुम्ही यशोधरा माईचं गाणं ऐकलं कोणी? सिद्धार्थाला जन्म देणाऱ्या महामायाचं गाणं ऐकलं? नाही ऐकलं. कारण यांच्यावर लिटरेचर पण खूप कमी आहे. यशोधरा महामायाला वंदन.
आदरणीय पाहुण्यांचं टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी, गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी, आणि समतेचा वादळवारा सुटला नसता कधी. मनोज राजा, अरे भीम जर सुखाने पत्नी मुलात जगला असता तर तुमच्या माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी. बाला नसते तर आम्ही महारत राहिलो असतो, बाबा नसते तर आम्ही गावा महारत राहिलो असतो. आम्ही बुद्धिस्ट झालो मनोज राजा, ही बाबा साहेबाची पुण्याई. अरे बाबा नसते तर आम्ही महारत राहिलो असतो. अन्याय तुडवला त्या आणि शेवट आहे का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सामान्य माणूस एकदाच मरतो, परंतु पंडिताचं मरण हे दोनदा होतं. एकदा तो शरीराने, काया वाचा मनाने मरतो, आणि दुसऱ्यांदा जर त्याच्या विचाराचे वाहक नसले तर तो विचाराने मरतो. परंतु आपण सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे वाहक आहात. ही व्यवस्था जरी बाबासाहेबांना दुसऱ्यांदा विचाराने मारायचा प्रयत्न करत असेल, परंतु ही जनता मात्र बाबासाहेबाला मरू देत नाही. जोपर्यंत या आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बाबासाहेब जिवंत आहेत. म्हणून म्हणतोय, चंदनाची सरी तर लाकड करू शकत नाही. साहेबजी, चंदनाची सरी तर लाकड करू शकत नाही, आणि ह्या वाघांची बरोबरी माकडं करू शकत नाही. जोपर्यंत या आकाशात चंद्र सूर्य तारे आहे मनोज राजा, अरे फुले शाहू आंबेडकरांचं कुणी वाकडं करू शकत नाही. ही बाबासाहेबांची विचारधारा तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ज्यांनी कष्ट केले, मग ते प्रल्हाद शिंदे असतील, कृष्णा शिंदे असतील, विठ्ठल उमप असतील, विठ्ठल भगत असतील, लक्ष्मण राजगुरू असतील, नागोराव पाटणकर असतील, त्या सर्वांनी हा वाटा, हा विचाराचा गाडा, हा वसा आमच्यापर्यंत आणलाय, आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम करतोय. म्हणून मनोज राजा वाहिली पालखी जीवनभर, 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 मनोज राजा वाहिली पालखी जीवनभर. विचाराची पालखी त्या राजा नंद वामन, त्या राजा नंद वामन भोयाला वंदना. अन्याय तुडवला त्या पाया
विश्वरत्न भीमरायाला वंदना.